नमस्कार मंडळी, नमस्कार 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 सर्व मित्रमंडळींना श्री साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, आज परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर झालो. आजचा विषय आहे ना, खरंच इंटरेस्टेड आहे, माणसाला काहीतरी खरंच विचार करायला लावणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर खरंच म्हणसान की भाऊ खरी गोष्ट आहे. व्हिडिओ चांगला आहे, आपल्या बोली भाषेतला, मस्त आपल्या गावाकडच्या मराठी भाषेतला आहे, सगळ्याला समजायजोगा आहे. तुम्हाला समजलच अशी आशा बाळगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक सांगावं वाटतंय भाऊ, व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र कमेंट विनंतीपूर्वक कमेंट करत चला. पहा, तुम्ही कमेंट केल्या ना लगेच समजतंय की दादाला, ताईलं, बाईलं, माईलं व्हिडिओ आवडतोय नाही आवडत हे लगेच कळतं. पहा, तेवढी एकदा आमच्यावर मेहरबानी करा, कृपा करा आणि कमेंट करा. तर चला, काही हरकत नाही, आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. काहीतरी सांगायजोगं म्हणून तुम्हाला सांगायची इच्छा झाली. जगात पाहिलं, गल्ली बोळात गावात जिकडं तिकडं सगळं पाहायला भेटलं भाऊ. मग जे मला पाहायला भेटलं ते माझ्या मित्रमंडळी पुढं आणाव, त्याला पण सांगाव, त्याला पण पटल, त्याला बी याच्यातलं तारतम्य, त्यातला फरक यायला बी समजायला पाहिजे बुवा. म्हणून एक परंजळ निर्मळ मन तुमच्या पुढं मांडायचा प्रयत्न करतो, तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की दादा हो, तुम्ही किती ठिकाणी पाहिलं असेल, घडून राहिलंय, घडतंय. भले 100% घडत नसेल पण 90% घडूनच राहिलंय. याला दुजोरा देताच येणार नाही आणि मी खोटं तुम्हाला सांगणार नाही. काय आहे ना, एखादा जर माणूस बेवडा असेल, सुरुवातच दारूपासून करतो की जिंदगीला वेगळ्याच वळणावर नेणारं एकच पेय असं आहे की जे बंदे घोडे लावून टाकलं, जिंदगीला बंदे घोडे लावून टाकतंय. जिंदगीला घोडे लागतेत, इष्टटीला घोडे लागतेत, येर मळा, बंगला, बैलजोड्या, गाड्या, वेळ प्रसंगी सुंदर सुंदर बायको सुद्धा फाडकती होऊन संसाराला बी घोडे लागतात दारूचं. म्हणून तिथून सुरुवात करून टाकतो की दारूपासून सुरुवात करतो. जर एखादा माणूस बेवडा असन, दारू पित असन, त्याच्या घरात त्याला मुलं बाळा असतील, दारुड्याचा मुलगा 100% सांगतो दारू प्यायला लागन, तो दारुड्याच निघन. बाप से बेटा सवयी, बाप 2 पित असन, पोरगा 4 पितो. खरंय, खोटं नाही, अनुभवाचे बोल सांगतो भाऊ तुम्हाला. बाप जर दारुड्या असन ना तर पोरग हमखास दारुडी. बाप जर गांजा फुकत असन ना, ठणका लावत असन ना गांजावर, नाकातून आणि तोंडातून पार धुपणाचा बांबाळा, फॅक्टरीतल्या धुपणासारखा बांबाळा काढत असन ना, कस मारत असन ना तो एवढा मरणाचा, पोरग बी गांजा पिऊन पाहिन, पोरग बी गांजा टेल होईन. हल्लीची गोष्ट सांगून राहिलो, मागच्या गोष्टी बापदाद्याने बी सांगितल्या आपल्याला की बा अशा अशा गोष्टी आहेत. पण आता आपल्याला पाहायला भेटू राहिले, आपल्या निदर्शनात येऊन राहिले. बेवड्याचं पोरग बेवडंच होईन, गंजाट्याचं पोरग गंजाटीलच होईन. एखादा पोलीस असन ना, पोलीस आता नोकरीकडे वळायला पाहिजे ना, पोलीस असन तर त्याचं पोरग जेमतेम पोलिसाकडे जाईन, जेमतेम पोलिसाकडे जाईन. नोकरशाही मास्तर असन, अमुक असन, तमुक असन, यायला आपापले लेकरं त्याच रस्त्यानं जायचा प्रयत्न करतील आणि हे बी पालक त्याला तिकडे टाकतील आणि लेकरं सुद्धा बापाचं अनुकरण म्हणून त्याच मार्गाने जातील. शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा, खोटं नाही, शेतकऱ्याचा बी मुलगा, त्याला काही बिचाऱ्याला नोकऱ्या नाहीत, ते बी बाप जे करू राहिलाय
नाविलाजानं त्याला तेच करायचं काम पडू राहिले आणि ते आनंद बी मानतात त्याच्यामध्ये आणि ते शेतकरीच झालेत आणि होऊन पण राहिलेत. सुशिक्षित बेकारापुढं दुसरा कोणता पर्याय नाही. शेतीशिवाय ज्याच्याकडे शेती आहे ते शेती करतंय, ज्याचा बाप कंपनीत काम करतोय त्याचं पोरगं सुद्धा कंपनीत काम करतंय, ज्याच्या बापाची हॉटेल आहे त्याचं पोरगं सुद्धा चहाची टपरी टाकून आहे, ज्याचा बाप मोलमजुरीला आहे नाविलाजानं त्याचं पोरगं बी मोलमजुरीला आहे. पॉलिटिक्सचा विषय जर घेतला तर ज्याचा बाप खासदार आमदार आहे त्याचं पोरं सुद्धा मंत्र्याचे सुद्धा मजल गाठतात, मंत्री होतात, खासदार आमदार होतात. कारण एवढंच आहे की जे बाप करत असन त्याच्यापेक्षा सव्वाईनं पोरगं करतंय. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक क्षेत्रातलं घ्या, कुठल्याही क्षेत्रात घ्या, पोरगाच नाही पोरगी सुद्धा. मग आपली माय काय करते? अनुकरण असतं हो हे घरातलं. आपल्या डोळ्यानं जे जे लेकरं पाहतात ना ते त्याच्या मेंदूमध्ये कॅप्चर होतं. आपण स्कॅन करतो ना स्कॅनर, तसं ते त्याच्या मेंदू पाहतात ना आजूबाजूला काय घडू राहिलंय, आपले बापदादे कसे गेले, आपला बाप काय करून चाललाय, मग आपण बी काय करा. त्याच्यात आनंद असतो. त्याच्या कानावर बार बार त्याच गोष्टी असतात ना, त्याच्यामुळं त्याच्यात आनंद असतो. म्हणून सांगणं चाललंय, एखादा मोठा दुकानदार असन, दररोजचा त्याचा गल्ला लाखानं काही येत असन, त्याचा बी पोरगा तेच काम करन. त्याचा पोरगा दुसरीकडे कुठं जाणार नाही, नोकरी धंद्याच्या नादी लागणार नाही. कारण त्याला माहिती आहे की लाखभर रुपये जर मला रोजच येऊ राहिलाय, लाखभर रुपयाचा असा कोणतीच ड्युटी नाही की तिच्यात महिन्याला लाखभर रुपये येतात, आहे ना असं. त्याच्यासाठी म्हणून सांगणं चाललं तुम्हाला की जो बाप करन त्याचंच अनुकरण त्याचं पोरग करन. असं कधीच झालं नाही की बाप वेगळ्या कामात आहे आणि पोरग वेगळ्या कामात आहे. असतील पण अपवाद आहे, बोटावर मोजायजोगे आहे भाऊ हे की बापाने वेगळं काम केलंय आणि पोरगा वेगळा काम केलाय. पण एक असं क्षेत्र आहे भाऊ की त्याचा जेमतेम बर का, जेमतेम ते बी जेमतेमच आहे. परफेक्ट कुठं 100% कुठं सांगता येणार नाही. बापाने केलं लेख करतोच. पण तुम्हाला एवढं सांगायचं दादा हो की एकच फक्त असं आहे की ते तसं काहून घडत नाही हे फक्त मी सांगतो. काहून घडत नाही हे मला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजायला पाहिजे की बा असं काहून घडत नाही. व्यसनी माणूस असेल, पोरं व्यसनाकडे जातील, व्यसनी असन व्यसनाकडे जातील, नोकरीवाला असन नोकरीला जातील, शेतकरी असन शेतीकडे जाईन, धंद्यावाला असन धंद्याकडे जाईन. पण एक सांगतो, ज्याचा बाप निर्व्यसनी आहे, ज्याचा बाप निर्व्यसनी आहे त्याच्या घरात कोणतंच व्यसन नाही. ज्याचा बाप निर्व्यसनी आहे अशाच्या घरात सुद्धा निर्व्यसनी माणूस का जन्माला येत नाही. ज्याचा बाप निर्व्यसनी आहे त्याच्या घरात निर्व्यसी पोरगा का जन्माला येत नाही. याच्यासाठी आज तुम्हाला सांगायला गेलं की ज्याचा बाप जसे अनुकरण करन तसं अनुकरण करणारी अवलाद तयार होती. पण एखाद्याचा बापच जर निर्व्यसनी असेल, एखादा बापच जर चांगल्या गुणाचा असन, सद्गुणी असन, थोर महात्मा, सगळ्याला बिचाऱ्याला सोबत घेऊन चालायची त्याच्यात कुवत असन, अंगी सोन्यासारखे गुण असतील, पुण्याच्या मार्गाने जाणारा असन, सद्गुणी सत्विचारी माणूस जर असन तर त्याच्या घरामध्ये निर्व्यसनी का जन्माला येत नाही. सगळ्याच्या घरामध्ये तर त्याच्या बापाकडे पाहिल्यानंतर तसेच जन्माला येतात, तसंच अनुकरण करतात, तसेच व्यसन करतात, तसेच धंदे करतात, तसेच सर्व काही अनुकरण करत असतील. पण निर्व्यसनी माणसाचा पोरगा निर्व्यसनी का होत नाही. निर्व्यसनी माणसाचा पोरगा निर्व्यसनी का होत नाही. खरंच मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की बा या दादाला बाबाला काय सांगायचंय. माझी एकच इच्छा होती तुम्हाला सांगायची की ज्याचा बापाचं अनुकरण लेकरं करतात, पण मग बापच जर आपला निर्व्यसनी असन तर त्या निर्व्यसनी बापाची लेकरं का व्यसनाकडे जातात, का इकडं तिकडं हिंडतात,
का वाईट वर्तनाकडे जातात. बाप तर आपला निर्व्यसनी आहे, सद्गुणी आहे, सदाचारी आहे, सद्विचारी आहे, पुण्यवान माणूस आहे आपला बाप. पण मग ही अवलाद कशी पापाकडे जाती, ही अवलाद कशी व्यसनाधीन जाती, समजायला काही यार कुठंच काही समजायला. आपण म्हणतो की बा समजायचा भागच नाही. तशातली गोष्ट भाऊ मला तर समजलं नाही. मी जे पाहिलंय मला समजलं नाही. तो मला समजल्यानंतर कृपया फक्त कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, मित्राला पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला काय हरकत नाही, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.